नमस्कार, मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे। आजची माझी रेसिपी आहे अंडा खिमा। अगदी झटपट असा तयार होतो। तर अंडा खिमा बनवण्यासाठी इथे मी उकडलेली 3 अंडी घेतलेली आहेत। सगळ्यात पहिला अंडी आपण किसणीने किसून घेऊ। अशा प्रकारे लहान किसणी घेतलेली आहे आणि किसणीने मी अंडी ही किसून घेणार आहे। तर सगळी अंडी मी किसणीने छान अशा प्रकारे किसून घेतलेली आहेत। आता आपण अंडा खिमा तयार करायला घेऊ। त्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेऊ। तेल आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडं जिरं घालू। जिरं तेलामध्ये छान तडतडलेलं आहे। यामध्ये आता एक मोठा कांदा बारीक चिरलेला घालू आणि कांदा छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा अगदी बारीक असा चिरून घ्यायचा, म्हणजे अंडा खिमा मस्त चवीला लागतो, दाताखाली कांदा लागत नाही खाताना। तर बघू शकताय कांदा छान परतून घेतलेला आहे तेलामध्ये। यामध्ये आता 2 हिरव्या मिरच्या घालू बारीक चिरलेल्या, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची कांद्यासोबत आपण थोडं परतून घेऊ। आलं लसूणचा कच्चा वास जाई तोपर्यंत थोडं परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालू। एक छोटा टोमॅटो बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि हा टोमॅटो सुद्धा मऊ होई तोपर्यंत परतून घेऊ। कांद्याबरोबर टोमॅटो सुद्धा छान मऊ होई तोपर्यंत परतून घेतलेला आहे। यामध्ये आता थोडीशी हळद घालू, 1.5 चमचा लाल तिखट घालू, अर्धा चमचा धणा पावडर घालू, 1 चमचाला थोडा कमी मी गरम मसाला घातलेला आहे। आता हे मसाले आपण तेलामध्ये थोडे छान परतून घ्यायचे आहेत। मसाले थोडे परतून झाल्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालणार आहे मी। पाणी मिक्स करून घेऊ आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालू। आता यावरती 2 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहे, म्हणजे कांदा टोमॅटो छान मऊसर असा शिजला जातो आणि मसाले सुद्धा कांदा टोमॅटो बरोबर छान शिजले जातात। तर जवळजवळ 2 मिनिटं झालेले आहेत। आपण आता झाकण उघडू आणि तुम्ही बघू शकताय मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। कांदा टोमॅटो सुद्धा मसाल्यांबरोबर छान शिजलेला आहे। आता जेवढा तुम्हाला अंडा खिमा पातळ असा हवा आहे तेवढा तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता, पण जास्त पातळ करायचा नाही, थोडं सरसरीत असा ठेवायचा आहे। तर साधारण अर्ध्या वाटीला थोडं जास्त पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। मिक्स करून घेऊ। मसाला छान आपण बघू शकता तयार करून घेतलेला आहे। आता यामध्ये जी किसून अंडी ठेवलेली ती घालू, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये। तुम्हाला जर हा अंडा खिमा थोडा घट्टसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी घालू शकता। तर किसलेली अंडी छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। यावरती आता 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवू। किसून घेतलेली आहेत अंडी, त्यामुळे झटपट असा अंडा खिमा तयार होतो। तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकताय झटपट असा अंडा खिमा तयार झालेला आहे, जास्त वेळ लागत नाही। आता यामध्ये थोडंसं मी बटर घालणार आहे। आवडत असेल तर घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल। बटर वितळून घेतल्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे। लाल मिरची पावडर मिक्स करून घेऊ बटरमध्ये आणि हे आपण बटर अंडा खिम्यामध्ये घालू आणि मिक्स करून घेऊ। फक्त 3 अंड्यांमध्ये भरपूर आणि झटपट असा अंडा खिमा तयार झालेला आहे। जेवण करायचा जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे झटपट अंडा खिमा पावासोबत तुम्ही खाऊ शकता। मस्त लागतो, रोटी किंवा चपाती सोबत सुद्धा खायला छान लागतो। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।